सुंदराबाईंचा अहंकार आणि स्वामींचा न्याय ही कथा अत्यंत प्रभावशाली आहे. ही कथा चढउतार, मानवी स्वभाव, सत्तेचा मोह आणि शेवटी सत्याचा विजय यावर आधारित आहे. नमस्कार मित्रांनो. स्वामी समर्थ म्हणजे मायेचा सागर. जो कोणी त्यांच्या सावलीत आला त्याचे नशीब सोन्यासारखे चमकले. पण आजची कथा ही नशिबाने साथ दिलेल्या पण अहंकाराने बर्बाद झालेल्या एका स्त्रीची आहे. ती स्त्री म्हणजे सुंदराबाई. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या सेवेत अनेक लोक होते, पण सुंदराबाईंचे स्थान वेगळे होते. ही कथा आपल्याला शिकवते की देवाच्या जवळ राहून जर मनात मीपणा आला तर देवसुद्धा आपल्याला दूर लोटतो. सुंदराबाई जेव्हा अक्कलकोटला आल्या तेव्हा त्या अत्यंत सामान्य आणि गरीब होत्या. स्वामींच्या चरणी त्यांची नितांत श्रद्धा होती. त्या स्वामींसाठी स्वयंपाक करत, त्यांना जेवू घालत, त्यांचे पाय चेपत. स्वामींची सेवा करताना त्यांना भान राहत नसे. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले. स्वामींनी त्यांना आपल्या जवळच्या सेवकांमध्ये स्थान दिले. लोक आता स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी सुंदराबाईंची मदत घेऊ लागले. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण म्हणतात ना, सत्तेची हवा डोक्यात गेली की माणूस बदलतो. तसंच काहीसं सुंदराबाईंच्या बाबतीत घडू लागलं. जसजसे दिवस गेले, सुंदराबाईंना वाटू लागले की स्वामी फक्त त्यांचेच आहेत. त्या स्वामींना एका लहान मुलासारखे वागवू लागल्या. हळूहळू त्यांनी स्वामींच्या दर्शनासाठी अडवणूक सुरू केली. जे श्रीमंत लोक पैसे किंवा सोन्याचे दागिने देतील त्यांनाच सुंदराबाई स्वामींच्या जवळ जाऊ देत असत. गरीब भक्तांना त्या हाकलून लावू लागल्या. लोक स्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ असायचे, पण सुंदराबाईमध्ये भिंत बनून उभ्या होत्या. त्यांची हिंमत इतकी वाढली की त्या स्वामींवरच अधिकार गाजवू लागल्या. स्वामी आता जेवत आहेत, आता झोपले आहेत, आता कोणाला भेटणार नाहीत, असे सांगून त्या भक्तांची दिशाभूल करत होत्या. त्या विसरल्या होत्या की स्वामी हे कोणा एकाची जहागिरी नसून ते साक्षात परब्रह्म आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वामी हे सगळं उघड्या डोळ्यांनी का पाहत होते? स्वामी अंतर्यामी होते. ते सुंदराबाईंना सुधारण्याची संधी देत होते. स्वामी अनेकदा सूचकपणे म्हणायचे, माशी आता मधात जास्त अडकली आहे, तिला बाहेर पडता येणार नाही. पण सुंदराबाईंना संपत्तीचा आणि अधिकाराचा मोह सुटला नाही. त्यांनी जमवलेल्या धनावर त्या श्रीमंत झाल्या होत्या, पण त्या हे विसरल्या की जो दिवा प्रकाश देतो तोच दिवा जर कपड्याला लागला तर राख रांगोळीसुद्धा करू शकतो. स्वामींची सहनशीलता आता संपत आली होती. एके दिवशी स्वामींनी ठरवलं की आता बस झालं. स्वामींनी अचानक आपली जागा बदलली. सुंदराबाईंना स्वामींच्या जवळ जाण्यापासून रोखण्यात आले. ज्या क्षणी स्वामींची कृपादृष्टी हटली त्या क्षणी सुंदराबाईंचा राजमहाल कोसळला. ज्या पैशांचा त्यांना गर्व होता तो पैसा त्यांना शांती देऊ शकला नाही. त्यांना व्याधींनी ग्रासले. जे लोक त्यांना घाबरून मान द्यायचे तेच लोक आता त्यांची निंदा करू लागले. शेवटी सुंदराबाईंना पश्चात्ताप झाला. त्यांना समजलं की मी स्वामींची मालकीण नाही तर दासी होते. मी मालकीण बनण्याचा प्रयत्न केला आणि माझं सर्वस्व गमावलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मित्रांनो, ही कथा केवळ सुंदराबाईंची नाही तर आपल्या प्रत्येकाची आहे. आपण जेव्हा थोडीशी प्रगती करतो तेव्हा आपल्याला वाटतं की हे मी केलंय. आपण यशाचे श्रेय स्वतःला देतो आणि देवाला विसरतो. सुंदराबाईंकडे सेवा होती, संधी होती आणि साक्षात देव होता. पण अहंकार या एका शब्दाने त्यांचं सगळं हिरावून घेतलं. स्वामी समर्थ हे प्रेमाचे भुकेले आहेत, अधिकाराचे नाही. म्हणून आयुष्यात कितीही मोठे व्हा, पण पाय जमिनीवर आणि डोकं स्वामींच्या चरणावर ठेवा. कारण स्वामींचा एकच नियम आहे, जो नम्रे त्याला मी सावरे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.